नमस्कार, मी गौरी तुमचं कुकिंग विथ गौरी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत अळूवडे. अळूवडे बनवण्यासाठी मी इथे काळ्या अळूची पानं घेतलेली आहे. या पानाचा मी देठाकडून पाठीमागचा पूर्ण भाग काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि पानं पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे मी ही 6 पानं घेतलेली आहेत अळूवड्याची. ही जरा मोठ्या साईजचीच पानं आहेत. चला तर मग आपण बघूया अळूवडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि काय काय यामध्ये आपण वापरणार आहोत ते. इथे मी या वाटीच्या प्रमाणाने 1-2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. तसंच मी इथे 5 मिरच्या, आलं, लसूण हे घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. या बेसनमध्ये आता आपण तीळ 1-2 चमचे घालणार आहोत. आता आपण यामध्ये जिरं पावडर, धना पावडर तसेच ओवा यामध्ये घालणार आहोत. ओवा हातावर चोळून घालायचा. जे आपण मिरची आणि घेतलं होतं त्याचं म्हणजे मिरची, आलं आणि कोथिंबीर याचं मी वाटण केलं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही, म्हणजे आपण मिरचीचा ठेचा बनवतो तसं बारीक करून घेऊन यामध्ये घालायचं आहे. थोडासा मी किंचितचा हिंग यामध्ये घातलेला आहे, अर्धा चमचा. थोडी हळद घातलेली आहे, 1-अर्धा चमचा आणि 1 लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 1-अर्धी वाटी तांदूळ पीठ घातलेलं आहे. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी घालून मी पाणी घालून हे वाटण मी मिक्स केलं आहे आणि या वाटीप्रमाणे 1 वाटी पाणी मला लागलेलं आहे. आता ह्या पाठीमागच्या बॅक साईडवर मी लाटणीने फिरवून घेऊन जो देठ राहिलेला आहे तो मी काढून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळ्याच पानांचे देठ काढून घ्या, म्हणजे जे जाड वर राहतात त्याच्यामुळे रोल चांगला होत नाही, म्हणून सगळी देठ काढून घ्यायची आहे. आता आपण या पानांना बेसन लावून घेऊया. बेसन तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे एकसारखं लावून घ्या. आता मी याच्यावर हे दुसरं पान ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या पानाला पण मी आता तसंच बेसन लावून घेत आहे. आणि आता हे तिसरं पान आहे, म्हणजे एकावर एक हे तिसरं पान ठेवलेलं आहे. त्याला पण मी आता बेसन लावून घेत आहे. आता मी 3 पानांना बेसन लावलेलं आहे. आता हे मी फोल्ड करत आहे. फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला रोल केलेला आहे तो सुटू नये. या अंदाजाने व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी बंद केल्यानंतर जिथे बेसन नाही आहे अशा ठिकाणी आपण बेसन लावून घेऊया.
आता आपण वरून हे तीळ घालून घेतलेले आहेत. असे वरून तीळ घातल्यानंतर ते खाताना तोंडात चांगले येतात आणि क्रंचीपणा त्याला चांगला येतो, म्हणून मी हे थोडेसे वरून तीळ घालते. आणि रोल करत असताना घट्ट धरून रोल करायचा, म्हणजे काय होतं की आपला रोल सुटत नाही. तुम्ही बघू शकता मी किती घट्ट धरून हा रोल करत आहे. आता ह्याचे साईडचे कडापंजा बाहेर असतात त्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तसाच मी दुसरा पण एक रोल करून घेतलाय, म्हणजे 6 पानांचे माझे फक्त 2 रोल झालेले आहेत व्यवस्थित. हे मधून कट करून घेऊया, म्हणजे उकडायला ठेवताना काय होतं की हे राहत नाही भांड्यात, म्हणून मी हे मधून कट करून घेतलेले आहेत. बघा तुम्ही भरल्यानंतर हे असं दिसते. आता हे मी भांड्यात उकडीच्या हे उकडायला ठेवलेलं आहे. उकडल्यानंतर साधारण हा कलर आल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचं आहे. गरम असताना जर तुम्ही कट करायला घेतलं तर हे तुटून जातात आणि व्यवस्थित वडी पडत नाही त्याची. त्याच्यामुळे पूर्णपणे अळूवडी थंड व्हायला द्यायची, त्याच्यानंतरच आपण अळूवडी कट करायची. आता इथे मी एका कढईत तेल गरम करून हे फ्राय करायला सोडलेले आहेत तेलामध्ये. तुम्ही बघू शकता अळूवडीचा कलर केवढा छान आलेला आहे ते. अशाच प्रकारे बाकीच्या पण अळूवड्या आपण कट करून फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता ही माझी अळूवडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघू शकता अळूवडी किती छान दिसते ती.